कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दापोलीतील पाडले येथे लोढा कंपनीचा गृहप्रकल्प चालू आहे. हे काम करत असताना प्रचंड प्रमाणात मातीचे उत्खनन व जंगलतोड कंपनी करत आहे. यामुळे संपूर्ण गावाला जीवितास धोका आहे असा आरोप गावकरी सातत्याने करत आहेत. याबाबतची लेखी तक्रार व या विरोधात 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपोषणाचा मार्ग अवलंबून देखील याची संबंधित खात्याने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही व याच कारणास्तव या कंपनीचे काम अजून वेगाने चालू आहे. तसेच संबंधित कंपनीने पुढील 48 एकरमध्ये बेशुमार जंगलतोड व वारेमाप उत्खनन सुरू केले आहे. यामुळे आधीपेक्षा अधिक पाडले गावाला वायनाड सदृश्य भूस्खलनाचा व जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पाडले गावचे सरपंच तसेच त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी पाडले व पंचक्रोशीतील ग्रामस्थ रविवारी 26 जानेवारी 2025 रोजी दापोली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याच्या संदर्भातील निवेदन व परवानगी पत्र तहसीलदार प्रांत आणि पोलीस कार्यालयात पाडले ग्रामस्थांनी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सुपूर्द केला आहे. आम्ही गेल्या वेळेला उपोषणाला बसलो होतो 15 ऑगस्टला तहसीलदारांसमोर, तर त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही आता यावेळेला 26 जानेवारीला बसतोय. का तर लोढा कंपनीचा जो प्रोजेक्ट चालू आहे पाडले कोंडावरती, कोंडाच्या वरती, आमच्या गावाच्या वरती, तर तो खूप धोकादायक आहे. वायनाड इरसाळवाडीसारखा प्रकार घडू शकतो, नाकारू शकत नाही. तर डोंगर खोदून सगळं काम चालू आहे, बंगलो प्रोजेक्ट चालू आहेत, त्यांचे होणार आहेत. तर त्याचं खूप आम्हाला भीती वाटते. असं कोण नाकारू शकत नाही की होणार नाही, असं कोण सक्षम अधिकारी सांगू शकणार नाही, कारण खाली काळा कातळ आहे. तर त्याच्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो 26 जानेवारीला. आणि तत्पुरती आत्तासुद्धा परवा एक मोठा हे झाला असता, ॲक्सिडेंट झाला असता की रोलर जो वरून खाली आला तो डायरेक्ट समुद्रात गेला आणि तो जर मध्ये वाहनं दोन चालू जात होती त्यांना प्रसंगावधान राखून त्यांनी वेळीच फास्ट मारून गाडी पुढे घेतली, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता तिथे. असं खूप धोका आहे आणि वायनाडसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. हा डोंगर पोखरलेला आहे तो. तेव्हा प्रशासनाने लक्ष जाण्यासाठी आम्ही उपोषणात बसत आहोत 26 जानेवारीला. आमच्याकडे जे कंपनीचं जो हे काम चाललं आहे, गृहप्रकल्प चाललं आहे लोढा कंपनीचं म्हणून, तर त्या गृहप्रकल्पाचा आम्हाला अतिशय एवढा खूप त्रास आहे की लोढा प्रकल्प हा आमच्याकडे आल्यापासून की आम्हाला खूपच त्रास, म्हणजे हे रात्रंदिवसांची कामं चालू आहेत. त्याच्यानंतर त्यांचे जे पॉकलँड JCB चालू आहे त्यांचा खूप त्रास आम्हाला होतो. आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही अगोदर पण 15 ऑगस्टला आम्ही उपोषण केलं होता, तरी पण त्यांनी प्रशासनाने आमच्याकडे म्हणजे काहीच लक्ष दिलं नाही. तर त्याच्यामुळं आम्हाला फक्त स्टेजचं वगैरे हे दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, काहीच नाही याच्यावरती काय केलं. त्याच्यासाठी आम्हाला आता 26 जानेवारीला परत आम्ही हे उपोषणचं पाऊल उठवलं आहे. ते आम्ही मागणं काय पूर्ण करणार ते. आणि जर आमच्यावरती काही संकट आलं म्हणजे आमची काही जीवितहानी वगैरे झाली तर याला प्रशासन आणि लोढा कंपनी जबाबदार राहील. आमच्या पाडले गावामध्ये चालू असलेला लोढा कंपनी याचा त्रास आमच्या लोकांना एवढा होत आहे की खूप म्हणजे सांगू शकत नाही. अक्षरशः परवाचीच गोष्ट आहे की एक रोलर अतिशय वेगाने जोरात येऊन डायरेक्ट रस्त्यावरती आदळून तो खडपामध्ये पडला, म्हणजे साईडला तिथे समुद्रामध्ये पडला. तर आमची तिथून 2 वाहनं चालली होती. त्यांना कसा तरी आवाज आला, त्यामुळे त्यांची गाडी जोरात पळवली व मागे वळून पाहिलं तो रोलर खाली येत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांचं नशीब चांगलं होतं की कोणतीही जीवितहानी नाही झाली, पण हा आम्हाला असा धोका निर्माण होत आहे. आणि त्यांचं चाललेलं उत्खनन यामुळे माती खाली येणे, डोंगर कोसळणे यासारख्या नैसर्गिक गोष्टींना खूप त्रास आम्हाला भोगावा लागत आहे. या गोष्टीचा आमची कोंडवाडी आहे, तेथे पावसामध्ये खूप प्रमाणात माती वाहून आली, त्यामुळे त्या लोकांच्या जीवाला हानी होऊ शकते. यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या लोढा कंपनीवर स्टे आणून आमच्या सरपंच साहेबांना बाहेर काढावं ही विनंती.